की या ठिकाणी अण्णा आहेत, त्यांना सांगतात माझ्यापर्यंत येतं आणि मी त्याचा खऱ्या अर्थाने अधिकारी, म्हणजे आता तर मी तसं पाहिलं तर सर्वात प्रथम की आत्तापर्यंत कालवा समितीवर त्या ठिकाणी बोलणारं आणि भांडणारं व्यक्तिमत्व नव्हतं, पण आज तुमच्या ताईला संधी भाजपकडनं मिळाली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून मी त्या याच्यावर कालवा समितीवर गेलेली आहे। परंतु ही जर हे क्षेत्र जे आहे, ज्या क्षेत्रासाठी आपण लढा देतो आहे आणि त्या ठिकाणी आज ब्रिज होणार आहे, तर तिथे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी साथ द्यावी। त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली तर निश्चितपणाने या ठिकाणी 100 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। आणि म्हणून मी त्यांना आव्हान करण्यासाठी आलेली आहे की आजपर्यंत आम्ही ज्या वेळी आम्हाला गरज पडेल त्यावेळी त्या शेतकऱ्यांना बोलवण्याचं काम केलं, परंतु आत्ता हा शेवटचा टप्पा आहे। जसं राजुरीमध्ये आपण पाहतोय की ज्या ताईचा बंगला पूर्वी होता आणि नंतर त्या ठिकाणी चाऱ्या आणि कॅनॉल झाले, परंतु त्या ठिकाणी त्या महिलेचं त्या बंगल्याचं नुकसान त्या ठिकाणी पाण्याखाली ओलिताखाली येत होतं, संपूर्ण पाणी भरलं जात होतं पावसाळ्यात। ती माझ्याकडे आली, तिचा देखील आपण प्रश्न मार्गी लावण्यासाठी मीटिंग घेतली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या चारी आणि कॅनॉल आणि त्याच्यातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मीटिंग लावून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्यासुद्धा लोकांची फेर मोजणी आपण घेतलेली आहे। आणि फेर मोजणी करत असताना आज मोजणीचे अधिकार जे जुन्नरला होते, अण्णा ते अधिकार आता थेट पुण्याला दिले आहेत आणि मोरे सरांकडे ते अधिकार पाठवल्यामुळे लोकांच्या खूप अडचणी झालेल्या आहेत। आता 6-6 महिने 7-7 महिने नंबर लागत नाहीत अति तातडीच्या मोजणीला सुद्धा। अशा परिस्थितीमध्ये ह्या शासकीय कामामध्ये खऱ्या अर्थाने धुमाळ जे मुख्य अभियंता आहेत त्यांना ज्या वेळी सांगितलं त्याच्यानंतर जवळजवळ आता 3 महिन्यात आमच्या 3 मिटिंगा झाल्या आणि ह्या 3 मिटिंगांमध्ये अपेक्षित असा रिझल्ट आपल्याला मिळतो आहे। कारण पूर्वी असं व्हायचं की सांगायचे की इथे गेलो आपण कोडुसकरकडे की ते सांगायचे की पहिले माने होते, मान्यांकडे जा, मान्यांकडे गेलो की ते सांगायचे की कडुसकरकडे जा। तो एकदाचा प्रश्न आपण सगळ्यात पहिलं कालवा समिती निवड झाल्यानंतर पहिली मीटिंग घेतली आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये आपण त्यांना सांगितल्याबरोबर 15/11 त्यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट सूचना केल्या की शेतकऱ्यांना जे ससे ओलपट होते ती थांबली पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्ही फिक्स करून देतो आहे। आणि तो अधिकार नुसतं तोंडी झाला होता, तो करारी करून तो नारंगाव म्हणजे कोडुसकरांकडे देतो आहे, कुकडी प्रकल्पाकडे, असं त्यांनी सांगितलं। मोजणीचे अधिकारांनी सर्वच अधिकार दिलेले आहेत नाही, मोजणीचे अधिकार नाही, मोजणीचा भाग वेगळा आहे। मोजणी हा आपल्या जुन्नरला असणारे मोजणी अधिकारी आता महिला प्रतिनिधी आलेली आहे, भूमी अभिलेखचा आहे। परंतु भूमी अभिलेखकडे जुन्नरकडे जेव्हा आपण जायचो तर आपल्याला तिथे अति तातडीचं पैसे भरले की जे लवकरात लवकर मिळायचं किंवा आपण म्हणायचो की 3 महिन्यात 4 महिन्यात तरी मिळत होतं, परंतु आता थेट अति तातडीची असो की नियमित असो ती थेट त्याचे अधिकार पुण्याला गेलेले आहेत। आणि त्यामुळे आता काय वर्ष 1.5 वर्ष 1 वर्ष 7 महिन्याने एक नंबर लागतोय, हा देखील आपल्यापुढे प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा आपण भांडतो आहोत। परंतु शासनाचं जेव्हा कुठलंही काम निघतं तर त्याच्यासाठी आपल्याला स्पेशली मोरेंशी बोलवून इथे मागणी करावी लागते। म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करायला आलेली आहे की आता संधी आलेली आहे, ह्या संधीचा फायदा घ्या, तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हा। जे तुम्हाला 20 वर्ष न्याय मिळाला नाही, तो का मिळाला नाही, कसा मिळाला नाही, त्याच्यावर आधी खूप काही बोललं गेलेलं आहे, सांगितलं आहे, त्याच्या भानगडीत न पडता आता माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल आणि कसे त्यांचे पैसे त्यांना मिळतील। कारण जर कधी विचार केला की हेच पैसे हाच त्यांचं गेलेल्या जमिनीचा मोबदला त्या काळात मिळाला असता तर आज नाही म्हटलं तरी तिप्पट पैसे त्यांच्या हातात आले असते। परंतु तरीसुद्धा आपण शासनाशी भांडून आजच्या मूळ असणाऱ्या किमतीप्रमाणे म्हणजे रेडीनेक्टरचा जो रेट आहे त्याच्याप्रमाणे त्यांना पैसे मिळावेत या भावनेतून हा पैसा आलेला आहे आणि तो त्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता एकत्र यावं ही आमची भावना आहे। अण्णा, तुम्ही पण माहिती द्या।